नमस्कार मित्रांनो, तर बघा एवढी शर्ट घेतली ती इकडे आहेत मी 2-3 आणि ती गणेशसाठी घेतली कारण की गणेश काय अभ्यास करत नाही. काय आहे मग पप्पा म्हणलं निदान शाळा शिकत नाही की नाही आपला हे तर करल शर्ट तर राखेल म्हणून काही शर्ट घेतली. आणि दिव्याच्या प्रॅक्टिस बी झाली कसं बोलवायचंय ती. ही दिव्याची मैत्रीण आहे, ही छोटी मैत्रीण आहे दिव्याची. दिव्याकडे बघते आहे का आणि आमची दिव्याला बघा कशी प्रॅक्टिस झाली, कशी बोलवती छान. तुला येतं का बोलवाय? बघ बघ ट्राय करून तो ती चालली बघ, आली बघ. दिव्याचा आवाज ऐकून त्या शाळा सुद्धा पळून गेल्या टनाटन. दिव्या म्हणली असली कुणाचा आवाज असला यायला लागलाय, शेळ्याच पळून गेल्या सगळ्या. असला आपल्या दिव्याचा आवाज का नाही. कशाला बोलावायला लागला त्याला वर? आमचा पाल तुझा हिचा एवढा घाण करताय मरणाचं टीव्ही. तर आपल्या गणेशचं काय चालू आहे आज? काय गणेश चालू आहे? निवांत बसलाय. गणपती गेलं, गणपतीचं तवा गणपती पसाय गणपती पशी जाऊन बसायचं. आता गणपती गेले आपल्या गावा. पुढच्या वर्षी लवकर यावा. आता पुढच्या वर्षी यायला त्याला टाइम आहे. आधी इकडे बघा, ऐकते आधी गणपतीच्या आधी गणपती दिवा काय लक्ष्मी. आता दसरा परत दिवाळी मग दिवाळी झालं. मग ते आता होय तसं आपल्याला हेच झालेलं असतं ना. गणपती जोपर्यंत 10 दिवस आहे तोपर्यंत कवा येते तर गणपती आले गेले की 4 दिवसांनी लक्ष्मीची वाट बघायची. आता कशीच बघायची दसरा. आता दसऱ्याला काय लय धुण्यान भांडी धुवून मरायला लागतंय. धुणं भांडी ह्यांना काय आपली चगळ असते. ह्यांना निवांत बसते ती गार पाण्यात भिजत. अजून ती आम्ही गोधडी आपटा सगळं धुणं धुवा, सगळं घर धुवून काढा. पण तुमची मजा आहे आपली. जी पाणी असते त्या पाण्यातच बदाबद उड्या हाणते ती. आम्ही तर काय करतो माहिती का, ती संध्याकाळच्या कपडे भिजून ठेवायचे असते ना, असं त्यात जायचं त्या टोळी ठोकायची बक्का नाचायचं. परत म्हणजे सगळ्या अंगाला फुटकुळ्या अलर्जी त्याची काय करता. मग कशाला घुसायचं? ॲलर्जी आहे तर होय दादा. पहिलं आम्ही असे वड्याला जात होतो तिकडं मोठा वडा. इकडे तसं आपल्या इकडे काहीच नाही. गणपती गेला म्हणून गणेश रडायला लागलेला. मग काय झाले? इंजेक्शन करून आलं दोनदा एकदा सोडून. एवढं ते गणपती मोरचं खाल्ले मी. ठेवलेलं लाडू वगैरे की मोदक. मी म्हणते दररोज कसं गायब होतंय. गणेशनं खाऊन पोटात दुखायला लागलं. 2दा इंजेक्शन केले आणि हिला 2दा इंजेक्शन केले. हिच्या नाकातनं काय पाणीच बंद होईना. आज झाले तर तिचं आज कमी झाली. नळ लागला होता, नळची टोपी निघली होती का, लय सर्दी झाली दिव्याला. आज नळ होता नाकात, ती नळ फुटला होता, ते टोपी ती जाती सगळं घरबार आज 2दा प्लॅम्बिंग वाल्याला बोलवती नाकात ती नळी नीट केली. लय शहाणा. इंजेक्शन करून आपलं 2दा का नाही दिव्या नीट झालाय. 10 दिवस करायला पाहिजे आपण तसं. मग परत सर्दी झाली का नाही दीदी लक्षात ठेवा. सेपरेटच पाईप टाकून घेऊ मग दाद्याला. ह्या बोकात निघायची ते तोंडात निघायला. तर मग ह्याचं असं चालू राहणार आहे. तर बाय.